आजचा दिवस दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे. आजचा दिवस आहे. शशीभाऊंना बघितल्यावर सांगितलं, मला एकदम कल्याण आठवलं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या ट्रॅडिशन्स हा विषय मला दिलेला आहे, अर्धा तास दिलेला आहे. माझा जन्म दक्षिण मुंबईतला, वयाच्या 21व्या वर्षापर्यंत मी दक्षिण मुंबईत राहत होतो. त्याच्यानंतर आम्ही ठाण्यात राहायला गेलो. मी स्कूलिंग शाळा माझी कॉन्व्हेंटमध्ये झाली दक्षिण मुंबईत. आणि सांगण्याचं कारण हे, रूढींशी संबंध काय शेअर करतो. शाळेत असताना कॉन्व्हेंटमध्ये जे माझे ख्रिश्चन मित्र होते त्यांना गुरुवारी माससाठी घेऊन जायचे लाईनीतनं. आणि माझ्या मनात कुतूहल की एक्झॅक्टली कशासाठी नेतात, त्यांना विशेष काहीतरी ट्रीटमेंट आहे, यांना काहीतरी चांगली ट्रीटमेंट आहे जी मला नाही मिळत आहे. आणि दुसरीत का तिसरीत होतो मी, त्या लाईनीत जाऊन उभं राहायचो आणि टीचर मला पकडायची, परत बसवायची की तू नाही जायचं. परत पुढच्या गुरुवारी जाऊन मी परत लाईनीत उभं राहायचो, परत काढून मला बसवायचे. शेवटी माझ्या घरी तक्रार गेली. माझी आई आली, तिला सांगण्यात आलं की हे ख्रिश्चन मुलं जातात आणि हा दरवेळी घुसतो लाईनीमध्ये आणि ह्याला काढून आम्ही बसवतो, ऐकत नाही, परत पुढच्या आठवड्यात जाऊन उभा राहतो. घरी जाऊन व्यवस्थित धुलाई झाली माझी. मला आधी शिक्षिकेचा राग होता, त्याच्यानंतर आईचा राग डोक्यात बसला. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर जेव्हा मी फार बालपणापासून माझं अवलोकन करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की नियम काय असावेत हे मी ठरवतो. आणि त्या नियमाप्रमाणे शाळा चालली पाहिजे, त्या नियमाप्रमाणे कॉलेज चाललं पाहिजे, त्या नियमाप्रमाणे देश चालला पाहिजे, त्या नियमाप्रमाणे समाज चालला पाहिजे. समाजाच्या नियमाप्रमाणे मी नाही चालणार, ही वृत्ती उपजत होती माझ्यामध्ये. मी असं म्हणणार नाही की सगळे हे सभासद माझ्यासारखेच आहेत. मी माझे अनुभव शेअर करतोय की अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या रूढींबाबत प्रॉब्लेम काय आहे माझा एक सभासद म्हणून. त्यामुळे आयुष्य माझं याच्यातच गेलं की माझे नियम मी करणार, त्याप्रमाणे मी चालणार. नाही पटले तुम्हाला तर तुम्ही मला शिक्षा करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण तुमचे नियम पाळायला तयार नाही. मग अशी कोणीतरी सिग्नलचा उल्लेख केला आणि पोलीस पकडतात उल्लेख केला. मला सिग्नल तोडायचा असायचं पण पोलिसांनी पकडायचं नाही, कारण मला उशीर होतोय हे पोलिसाला कळलं पाहिजे. मला उशीर होतो म्हटल्यानंतर रेडचा सिग्नल ग्रीन करायला पाहिजे खरं म्हणजे त्याने. हे माझी मनोवृत्ती होती आणि ती मनोवृत्ती, ती प्रवृत्ती घेऊन मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो. सुरुवातीला आलो तेव्हा सुद्धा मी धावत पळत 7:30च्या मीटिंगला पोचायचा प्रयत्न करायचो. असा धावत धावत येत असताना प्रेयरचा आवाज यायचा, गॉड ग्रांट अस द सेरेनिटी. 2 मिनिटं नाही थांबतायत, त्यांना घाई काय एवढी. एवढं ते माझ्या डोक्यात होतं की जेव्हा मी मीटिंग कंडक्ट करायला लागलो तेव्हा मी एका सभासदाशी एकदा वाद केलेला. तो म्हणाला, अमर 7:30 झाली, प्रेयर घे. म्हटलं माझ्या घड्याळात नाही झाले 7:30, माझ्या घड्याळात 7:30 होतील तेव्हा मीटिंग चालू होईल. तर ही माझी बेसिक प्रवृत्ती आहे. आणि त्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मला काही अलिखित नियम आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये नियम नाहीत हे सांगितलं जातं, पण अलिखित नियम बरेच असतात. मोठी लिस्ट असते, अख्खं पुस्तक असतं. शेअरिंग करू नकोस, नवीन आहे, पुढे बस. मला पुढे बसायला सांगितलं. पहिल्या दिवसापासून मी मागे बसतो, आजही मागे बसतो. त्याची भरपूर शिक्षा भोगली मी. चांगलं आहे असं म्हणत नाही, पण मला कोण तुम्ही सांगणार पुढे बस. शेअरिंग करू नको, मी हात वर करायचो, मला शेअर करायचं आहे. मला ज्या ज्या दिवशी ओल्ड टायमरने सांगितलं शेअरिंग करू नको, मी हात वर केला, मला शेअर करायचं आहे. कानातले कापूस काढा, तोंडात घाला. मी म्हणायचं तुमचे कापूस कुठे घालाय तुम्ही घाला, मला नाही सांगायचं. हे करा म्हटलं की करायचं नाही, हे करू नका म्हटलं की करायचं. ही माझी प्रवृत्ती आहे. आणि आपले सहसंस्थापक इन जनरल अल्कोहोलिक्सबद्दल, ते सहसंस्थापक आहेत, ते इन जनरल अल्कोहोलिक्सबद्दल म्हणू शकतात. मी सर्वसाधारण सगळ्यांबद्दल म्हणू शकत नाही, मी माझ्याबद्दल म्हणू शकतो. ते म्हणतात की दारुड्याला नियम आणि शिक्षा ह्याची गरज नाही. मद्यपाशाने दिलेले फटके आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसने दिलेलं प्रेम हे आम्हाला शिस्त लावायला पुरेसं आहे. त्यामुळे आम्हाला नियमांची गरज नाही. तरीसुद्धा आपल्याकडे रूढी आहे, सुरुवातीला नव्हत्या.
सुरुवातीला चालू झालं अल्कोहोलिक्स अनॉनिमस, AA नावानी मीटिंग्स नव्हत्या, इतिहास सांगत बसणार नाही. कालांतराने बिल यांच्या लक्षात आलं की मी आयुष्यभर अल्कोहोलिक्स अनॉनिमसला पुरणार नाही आहे, आणि त्यांना पत्र यायची वेगवेगळ्या ठिकाणून. आणि नंतर त्यांना कळायला लागलं कुठचा तरी ग्रुप स्वतःचेच काहीतरी नियम बनवतो, स्वतःचीच काहीतरी शिक्षा बनवतो. आपल्याला बरेच इतिहास अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा माहिती आहे की तिकडे वर्णवाद होता अमेरिकेमध्ये जिथे अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुरू झाली. त्यामुळे तिकडे या वर्णाचे लोक आमच्या मीटिंगमध्ये चालणार नाही असे एका ग्रुपने नियम बनवला. नंतर एक समाजाने नाकारलेली स्त्री, मी त्या स्त्रीचा व्यवसाय किंवा तसा उल्लेख करणार नाही, कारण हल्ली आपल्या इकडे ते बरंच प्रोटोकॉल असतो की काय बोलायचं, कोणता शब्द कशासाठी वापरायचा, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. म्हणून समाजाने नाकारलेली स्त्री, तिला सांगितलं तू नाही आमच्या मीटिंगमध्ये यायचं. असे नियम प्रत्येक समूह बनवायला लागला. त्यामुळे बिल यांना चिंता वाटायला लागली की अरे असं कसं काय आपण दारुड्याला दारूपासून दूर राहायला मदत व्हायला पाहिजे, हे कसं काय शक्य होणार. आपल्याकडे नियम नाही, आपल्याकडे शिक्षा नाही, दारुडा ऐकणार नाही, असं कर सांगितलं की तो करणार नाही, असं करू नको सांगितलं की तेच करणार, करायचं काय. मग बिल यांच्या सोबतच्या सभासदांनी त्यांना सजेस्ट केलं की असं आपण एक काही पॉईंट्स जर बनवले किंवा काही केलं तर एला सपोर्ट होईल. बिल यांना माहिती होतं की हे नियम म्हणून बनवले तर कोणीच ऐकणार नाही. ते लोकांच्या गळी उतरवायला सुद्धा त्यांना बरेच पराक्रम करायला लागले. त्यांना एक एक ग्रेप वाईन म्हणून जे मासिक छापून यायचं, आजही येतं, त्याच्यामध्ये एक एक रूढीबद्दल त्यांना छापून द्यायला लागलं. तेव्हा काय मान्य झालेल्या नव्हत्या. छापून 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 दारुड्यांच्या मनात अवेअरनेस क्रिएट करायला लागला. तो अवेअरनेस क्रिएट केल्यानंतर त्यांनी त्या रूढी अल्कोहोलिक्स अनॉनिमस समोर प्रेझेंट केल्या. आता माझे अनुभव काही शेअर करतो. एक सभासदांनी माझ्याशी वाद केला होता. मला म्हणतो रूढी या नंतर आल्यात, या काय मस्त नाही आहेत, रूढी गरजेच्या नाही आहेत, याला फक्त 12 पायऱ्या गरजेच्या आहेत, रूढी गरजेच्या नाही आहेत. आणि मी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं. म्हटलं बिना रूढींची हे तू सुरू कर ना स्वतःची. तो म्हणतो हे तुम्हाला शहाणपणा नाही शिकवायचा. म्हटलं मी तुला काय शहाणपणा शिकवायचा, काय नाही शिकवायचं हे तू ठरवतोस की नाही. मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसला ठरवू दे ना काय करायचं काय नाही करायचं. ग्रुप ठरवेल ना, ग्रुप कॉन्शियसनी. तू का ठरवतो एकटा. म्हटलं तरी तो माझं काय ऐके नाही. पण हीच अवस्था इन जनरल अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये होती, आजही दिसते. की माझ्यासारख्या दारुड्याला काही सांगायला लागलं की हे असं आहे की तो म्हणतो असं नाही, हे मला पटतं ते आहे, तुम्ही सांगता ते नाही आहे. ही मनोवृत्ती आहे. आता त्याच्यामध्ये मला जे दिसतं ते मी शेअर करतो, कुठेही लिहिलेलं नाही आहे. एखाद्या गोष्टीला एखाद्या तत्वाची गरज आहे हे कळण्यासाठी माझ्या मते तेवढी नम्रता लागते. मी जसं म्हटलं की मी शाळेत होतो, लहान होतो, आणि मला कळायला पाहिजे होतं की ती मुलं ख्रिश्चन आहेत, त्यांना त्या माससाठी नेत आहेत. माझा जायचा काही संबंध नाही. शिक्षिका सांगते, आई सांगते, काही संबंध नाही. हे कळण्याइतकी जी नम्रता आवश्यक होती ती माझ्यामध्ये नव्हती. माझ्या मनाचं डायरेक्शन माझा अहंकार करत होता, माझा हेकेखोरपणा, माझा हटवादीपणा. लहानपणी ते स्वीकारलं जात होतं. लहान आहे, पोरकट आहे, लहान आहे. जेव्हा वयाच्या 52व्या वर्षी माझी बायको पोरकट म्हणते ना, मग ती शिवी वाटते. तेव्हा असं वाटत नाही, अरे लहान आहे, पोरकट आहे, बच्चा आहे, अभी तर 52 वर्षाचा आहे. त्यामुळे हळूहळू मला जे वाटतं, माझा जो पोरकटपणा आहे तो नियमच असावा असा माझा हट्ट सुरू होतो. हे माझा जो अभ्यास आहे. तर किमान नम्रता कशात नाही येते. मगाशी शेअर केलं की पाया जो आहे आपल्या पूर्ण कार्यक्रमाचा तो मुक्तता, रिकव्हरी. आणि 12 पायऱ्या सांगतात आपल्याला की प्रत्येक पायरी त्या पायरीची आवश्यक नम्रता आपल्याला देते. पहिली पायरी बेसिक नम्रता देते की दारूपुढे मी शक्तीहीन आहे, दारूची नाही नडू शकत. बाकी काही 1-2 गोष्टी माझ्या आयुष्यात असतील जिथे मी नडू शकतो, दारूची नाही नडू शकत. हा शहाणपणा येतो. त्या शहाणपणाला नम्रता जी म्हटले, बेसिक मिनिमम रिक्वायर्ड ह्युमिलिटी असं बिल डब्ल्यू म्हणतात की दिस इज द मिनिमम रिक्वायर्ड ह्युमिलिटी. मला सोबत राहायचं असेल तर मला कळायला पाहिजे. तर असं स्टेपवर्क करत 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 जेव्हा मी 12व्या पायरीपर्यंत पोचतो तेव्हा मला एवढी नम्रता येते की मी माझी चालवायची बंद करतो आणि हायर पॉवर, ज्याला आपल्या सेकंड ट्रॅडिशनमध्ये म्हटलेलं आहे की ग्रुप कॉन्शियस, जी उच्च शक्तीची इच्छा,
थोडक्यात उच्च शक्तीची इच्छा, माझी उच्च शक्ती वेगळी आहे, इथे बसलेल्या प्रत्येकाची उच्च शक्ती वेगळी असू शकते. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी बंधन घातलेलं नाही आहे की अमुकच धर्माचा देव म्हणजे उच्च शक्ती. असंही बंधन घातलेलं नाही आहे की तू कुठचा धर्म मानतोस आणि त्या धर्मातला देवाला उच्च शक्ती मानतोस तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसला चालणार नाही. फ्रीडम दिलेलं आहे, तुला जी उच्च शक्ती मानायची ती मान. त्याच्यामुळे प्रत्येक सभासदाची उच्च शक्ती वेगळी असू शकते, असते तसं मी म्हणत नाही. त्यामुळे दुसरी रूढी काय सांगते की कलेक्टिव्ह कॉन्शियन्स जो आहे म्हणजे प्रत्येकाची उच्च शक्ती त्याला काय सांगते, कसं जग 11वी पायरी जे सांगते, 11वी पायरी काय सांगते, माझी इच्छा आणि जीवन मी जी उच्च शक्तीला माझ्या सोपवले आहे तर मी उच्च शक्तीला विचारतो, दाय विल नॉट माइंड, तुझी इच्छा काय आहे मला सांग, माझी इच्छा मी चालवणार नाही, मी कसं चालू ते तू मला सांग आणि ती शक्ती मला दे. ही 11वी पायरी जे मला सांगते, जे प्रत्येक सभासदाला सांगते, ते जेव्हा कलेक्टिव्ह कॉन्शियन्स होतं, सगळ्यांच्या उच्च शक्तीची इच्छा एकत्रित येते, त्या कलेक्टिव्ह कॉन्शियन्सला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या हायर पॉवरचा कॉन्शियन्स म्हटलेला आहे. म्हणजे जशी प्रत्येक सभासदाची कॉन्शियन्स आहे तशी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची पण उच्च शक्ती आहे. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसची उच्च शक्ती कोणती, तर सगळ्या सभासदांचं कलेक्टिव्ह उच्च शक्तीचा जो कॉन्शियन्स आहे, जो आवाज आहे, ती अल्कोहोलिक्स अनॉनिमसची. इतकं साधं सरळ गणित आहे. या हिशोबाने विचार करून आपल्या सहसंस्थापकांनी आणि इतर सभासदांनी ते मांडलेलं आहे. आता मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो तेव्हा काही ओल्ड टायमर, मी ओल्ड टायमरची टीका करत नाही, जे ऐकलं, जे चर्चा केली ते शेअर करतोय. काही ओल्ड टायमर छाती ठोकपणे सांगायचं की आम्ही पायऱ्या घेतलेल्या नाहीत, आम्ही सोबर आहोत. कोण म्हणायचं मी 10 वर्ष सोबर आहे, कोण म्हणायचं 20 वर्ष सोबर आहे. मी म्हणायचं म्हणतोय कारण मी कोणाची सोबरायटी चेक करणारा कोण नाही. त्यामुळे कोण म्हणायचं मी 10 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, मी पायऱ्या घेतलेल्या नाहीत, चाललंय बेस्ट, सावकाशी. आता मगाशी पण शेअर केलं की आला न्यू कमर की आपण सांगतो बस मीटिंग कर, थोडे दिवस जाऊ दे, स्टेप बीप नंतर बघू. मुळात माझ्या हे लक्षात आलं की स्टेप्स नाही तर ह्युमिलिटी नाही, ह्युमिलिटी नाही तर ट्रॅडिशन्स फॉलो करायला पाहिजेत हे कळण्याचं शहाणपण नाही. हे माझा अभ्यास मला सांगतो, मी शिकवत नाही, माझा अभ्यास काय सांगतो ते शेअर करायला मी उभा आहे. त्यामुळे हे अगदी सरळ माझ्या लक्षात येतं बराच विचार केल्यानंतर की तेवढी नम्रता पाहिजे कळायला की सहसंस्थापकांनी आणि काही आधीच्या सभासदांनी ज्या रूढी बनवलेल्या आहेत त्या चालण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. गॉड म्हणजे काय म्हणतो आपण, गुड ऑर्डरली डिरेक्शन. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कारभार चालवण्यासाठी गुड ऑर्डरली डिरेक्शन 12 रूढी आपल्याला देतात. हे पहिली गोष्ट मला कळलं पाहिजे, मला पटलं पाहिजे, सिंपल. कारण समस्या ही आहे की आपल्याकडे नियम नाही. नियम असते तर सोपं झालं असतं का, नसतं झालं. माझ्यासारखा पनिशिंग माणूस दुसरा सापडणार नाही इतका मी माझ्या कुटुंबापुरता तरी, माझ्या कुटुंबापुरता माझी बायको मला काय शिक्षा करेल, माझे आई वडील मला काय शिक्षा करतील तेवढी मी त्यांना शिक्षा करीन मला संधी मिळाली तर. एवढा भयानक शिक्षेचे माझ्याकडे विचार आहेत. वडिलांनी वडिलांसारखे वागले नाही म्हणून काय शिक्षा त्यांना केली जावी हे जे मी लहानपणापासून विचार केलेत ना, बायकोसारखी वागली नाही म्हणून तिला किती काय शिक्षा केली जावी, हे ज्या शिक्षेचे विचार मी दारू पिताना किंवा न पिता सुद्धा केलेले आहेत ना, तर माझ्यासारखी भयानक शिक्षा कोण नाही करू शकत. माझ्यापुरता तरी मी विचार करतो. मी तुमच्या सगळ्यांपैकी असं मी म्हणत नाही, माझ्यापुरतं. तर त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये शिक्षा नाही, हे उलट जे पीडित आहेत त्यांना फायद्याचं आहे. जे रूढीभंग करतात ज्याला आपण म्हणतो किंवा जे मनमानी वागतात त्यांचं नुकसान किंवा त्यांचा फायद्यापेक्षा जो पीडित येतो त्याचं नुकसान जास्त आहे जर नियम केले, जर शिक्षा केली. इतकं साधं गणित अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कोफाउंडर्सच्या लक्षात आलं. म्हणून बेसिकली टू प्रोटेक्ट दोज हू आर सफरिंग त्यांच्यासाठी नियम आणि शिक्षा नाही आहे हे मला कालांतराने पटलं. नाही तर सुरुवातीला मी यायचो तेव्हा मला वाटायचं रूढी मोडली ना की बिझनेस मीटिंग लगेच मीटिंग नंतर लावायची, पालथा पाडायचा आणि सत्यमेव जयते तो पट्टा असतो पोलीस स्टेशनला, मी एकदाच बघितलाय, पडला नाही आहे मला नशिबाने, तर तसा झोडपून काढायचा जो रूढी मोडेल त्याला. असे माझे विचार होते मी नवीन असताना. कालांतराने मला लक्षात आलं की जो रूढींसाठी भांडतो त्याला पहिले बाहेर काढतील यायचा, जर नियम असतील तर. असाच नियम बनवतील की रूढी पाळेल त्याला बाहेर. त्यामुळे इट इज बेटर की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये रूढी नाही. तर रूढी नेमकं सांगतात काय हे मी उरलेले 10 मिनिटं 5 मिनिटं काय असतील थांबवा मला तुम्ही.
मला एकतर मी हर्षल यांनी शेअरिंगसाठी फोन केला तेव्हाच सांगितलं माझी गाडी गिअरमध्ये यायलाच अर्धा तास लागतो, त्याच्यामुळे अर्ध्या तासात मी कसं बोलू रूढींवरती, पण कबूल केलं तर बोलतो. पहिली रूढी सिंपल साधी गोष्ट सांगते की आर कॉमन वेलफेअर फर्स्ट, सामायिक हिताला प्राधान्य. सिंपल गोष्ट आहे, त्यात काय असं कठीण काय रॉकेट सायन्स नाही आहे. तरीसुद्धा आपण भाषांतर चुकीचं केलं हे लक्षात यायला आपल्याला आजही 1900 किती साली चालू झाली आणि आज 2000 किती साल आहे तरीसुद्धा अजून आपल्याला लक्षात येत नाही. आजही बऱ्याच समूहामध्ये आमचे सर्वांचे कल्याण प्रथम. माझं कल्याण कशामध्ये? आज माझ्याकडे पैसा नाही आहे भरपूर, मला पाहिजे तसा पैसा आला तर माझं कल्याण आहे. माझी बायको आजही सगळ्या गोष्टी माझ्या पटवून घेत नाही, ती जर माझं सगळं मान्य करायला लागली तर माझं कल्याण आहे. माझ्या वडिलांनी प्रॉपर्टी आम्हाला सगळ्यांना सारखी सारखी ठेवली, सगळी मला दिली तर माझं कल्याण आहे. माझं कल्याण या गोष्टींमध्ये असं प्रत्येकाच्या मनात त्याच्या कल्याणाच्या विचार असतील. तर या सगळ्यांचं कल्याण प्रथम जर करायला लागली तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुरूच होणार नाही, बंदच पडेल सुरुवातीला. त्यामुळे भाषांतरच चुकीचं करतो आणि आपण वाचत राहिलो. त्याच्यातच हे प्रतिबिंबित होतं की आपण किती गंभीर आहोत रूढींच्या बाबतीत. आपलं गांभीर्य काय आहे रूढींच्या बाबतीत? सामायिक हिताला प्राधान्य. सामायिक हित कधी होईल? सामायिक समस्येचं निराकरण होईल तेव्हा सामायिक हित होईल. सामायिक समस्या काय आहे? सभासदत्वासाठी एकमेव आवश्यकता दारू पिणं थांबवण्याची इच्छा म्हटलेलं आहे. थोडक्यात म्हणजे सामायिक समस्या काय आहे? दारू, अतिमद्यपान, दारुडेपणा, मद्यपान. सामायिक समस्या. सामायिक समस्येचं निराकरण म्हणजे सामायिक हित. सामायिक हिताला प्राधान्य. सिंपल. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये तेच काम झालं पाहिजे जे दारूच्या समस्येत, मद्यपाशाच्या समस्येवर काम करतं, एवढंच काम झालं पाहिजे. आता हे उत्तर आहे का या रूढीचं? नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसची घटना काय सांगते? असं काय घटना अशी छापलेली नाही आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची, पण अलिखित घटना जी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची आहे, अलिखित म्हणतोय, नंतर कोणी विचारू नका घटना कुठे छापली ते सांग म्हणून. तर अलिखित घटना काय म्हणते? जेव्हा 2 किंवा जास्त दारुडे एकत्र येतात, त्यांची दारूची समस्या 12 पायऱ्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतात, अशा 2 किंवा जास्त लोकांना आपण ए समूह म्हणू शकतो. सिंपल. दिस इज फाउंडेशन अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रिन्सिपलचा. त्यामुळे 12 पायऱ्यांच्या माध्यमातून आपल्या मद्यपाशाची समस्या सोडवायचा प्रयत्न करतात. लिहिलेलं आहे. आता पुस्तकाचं पान क्रमांक ज्याला पाहिजे त्यांनी 8 दिवस द्या, मी देईन, मला लक्षात राहत नाही. त्यामुळे हे लिहिलेलं असल्यामुळे जर माझ्या समूहामध्ये दुसऱ्या कुठच्या पद्धतीने मद्यपाशावर उपाय होत असेल तर माझा समूह एचा समूह नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी सांगितलेल्या 12 पायऱ्यांच्या माध्यमातून माझा समूह चालत असेल तर माझा समूह एचा समूह आहे. सिंपल. त्यामुळे सामायिक हित काय आहे? तर 12 पायऱ्यांच्या माध्यमातून दारुड्याची, मद्यपाशाची समस्या सोडवणे. सिंपल. हे काम करायचं काम कोण करतं? अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा समूह करतो. जर ते करत नसेल तर ते एचं काम नाही. सिंपल आहे. ह्याच्यामध्ये रॉकेट सायन्स काही नाही आहे, पण आपण त्याच्यातनं पळवाटा काढायचा प्रयत्न करतो. मग REBT, आता मी उल्लेख करतो, बाहेरच्या कुठच्याही उपाययोजनेचा उल्लेख अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये करणं हाच 10व्या रूढीचा भंग आहे, पण आपणच तो भंग केल्यामुळे अनुभव म्हणून तो शेअर करायला लागतो. आत्ता एका समूहाने कुठेतरी REBTवरती एक कोणाला तरी बोलायला बोलवलेलं. आता त्याला प्रवचन म्हणा, भाषण म्हणा, आपण शेअरिंग म्हणू शकत नाही. आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सभासद बोलतो, त्याला शेअर करणं म्हणतो, तो अनुभव शेअर करतो. त्यामुळे ठेवलं होतं तर हे सामायिक हिताच्या विरोधात आहे आणि असे मी प्रत्येक पुढच्या 10 रूढी सांगेन ज्याच्या विरोधात आहे. त्यामुळे आपण हे करणं हेच रूढींच्या विरोधात आहे. होणार काय? होणार हे की जे BWला पैशाच्या बाबतीत जॉन डी रॉकफेलर ज्युनियरनी सांगितलं होतं की बाबा पैसे तुम्ही लोकांकडे मागताय तर विल पे द पायपर विल कॉल फॉर द ट्यून. म्हणजे जो कोणी मदारी म्हणा किंवा काय म्हणा, त्याला कोणती गाणं वाजवायचं किंवा काय धून वाजवायची ते पैसे देईल, तोच सांगेल कोणती धून वाजवू. मदारी स्वतःच्या इच्छेने नाही वाजवू शकत. तर म्हणून तुम्ही बाहेरच्यांकडनं पैसे घेऊ नका. हे जॉन डी रॉकफेलर ज्युनियरनी सांगितलेलं की तुम्ही स्वतःच्या योगदानातनं स्वतः कारभार चालवा. तसंच आहे. आपण जर इतर उपाययोजना अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणायला लागलो, डॉक्टर गेले ना, डॉक्टर साहेब आले, ते जर वैद्यकीय भाग सांगायला लागले मद्यपाशाचा, आपण बोलवतो कधीतरी डॉक्टरला, वैद्यकीय भाग सांगायला लागले,
कोणतरी दुसरा आला, धार्मिक भाग सांगायला लागला की बाबा हिंदू धर्म हे सांगतो मद्यपाशाबद्दल, कोण ख्रिश्चन धर्म हे सांगतो मद्यपाशा, पूर्ण कोलाहल होईल, पूर्ण कोलाहल. म्हणून सिंपल रूढी बनवले की सामायिक हिताला प्राधान्य, सामायिक हित 12 पायऱ्यांच्या माध्यमातून मद्यपाशावर उपाययोजना, बाकी काहीच करायचं नाही, की गोंधळच नाही, लफडाच नाही. आणि त्याच्यावरती आपल्या सगळ्या समूहांची एकता अवलंबून आहे. का? कारण पुढे जाऊन चौथ्या रूढीमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक समूह कारभार विषय स्वायत्तता आहे, प्रत्येक समूहाला जसा त्यांची मीटिंग जसं काय कंडक्ट करायचे ते करू शकतात. त्यामुळे त्यांना स्वायत्तता दिल्यामुळे सुरुवातीलाच त्याच्यावर बंधन घातलंय की सामायिक हित जपायचं काम करा तर स्वायत्तता आहे, एकता जपायचं काम करा तर स्वायत्तता आहे, दुसऱ्या समूहाचं नुकसान करू नका तर स्वायत्तता आहे, अखंड अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं नुकसान करू नका तर स्वायत्तता आहे. आपण असं बघतो स्वायत्तता आहे कुछ भी करू, नाही. 12 रूढी आहेत ना. आपण पायऱ्यांबद्दल म्हणतो ना, एक पायरी घेऊन काय होणार नाही, पहिली पायरी घेतो आणि डायरेक्ट, म्हणजे बऱ्याच दारुड्यांपर्यंत मेसेज जाईल. आता आम्हाला दोघांनाही रूढींच्या बाहेरचं काय करायचंय का? नाही, आम्हाला दोघांना रूढींच्या आतमध्येच राहून करायचंय, पण आयडियाज वेगळ्या आहेत, बॅनर, हँडबिल. मग अशा वेळी फायदेशीर काय आहे, जास्त इफेक्टिव्ह काय आहे? मग तिथे अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी सुचवले बहुमत घ्या, पण ते सुद्धा वेल इन्फॉर्म. मी सांगतो बॅनर लावल्याचे फायदे काय काय आहेत, सुरेश भाऊ सांगतात हँडबिल लावल्याचे फायदे काय काय आहेत. मी अनुभव सांगतो की आम्ही अमुक साली बॅनर लावलेले तेव्हा असं झालं, नंतर बॅनर लावलेले तेव्हा असं झालं. सुरेश भाऊ सांगतात आम्ही हँडबिल या साली वाटली तेव्हा हे झालं, त्या साली वाटली तेव्हा एवढे कॉल आले. अनुभव, माहिती सगळी आम्ही देतो, मग बहुमत पुन्हा एकदा घेतो, पुन्हा आणखीन माहिती देतो, पुन्हा बहुमत घेतो. आणि त्यावेळी कधी कधी काय होतं, जगामध्ये आपल्या सहसंस्थापकांनी बघितलं, जगामध्ये काय होतं, अल्पमतात जो आहे त्याला दाबलं जातं. म्हणून एनी त्याच्यावर पण उपाय काढला. अल्पमतात आहे त्याला पहिले बोलू द्या, अल्पमतात आहे तो म्हणतोय ते ऐका, असं काही जणांनी गैरसमज निर्माण केलेला आहे सध्या रूढींबाबत, की जे अल्पमतात आहेत ते म्हणतात तेच करा. नाही, अल्पमतात आहे त्याला पहिले बोलू द्या, काय म्हणायचंय त्याला ते, मग बहुमतात आहेत त्यांनी बोला सगळ्यांनी, आणि पुन्हा 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 बहुमत घेत राहा. ते किती सायकल्स घ्यायचे, 3, 4, 5 ते ग्रुपने ठरवायचं. आणि मग एकमत होतंय का बघा. हे सगळं कशासाठी करायचं, बहुमताने जिंकायसाठी नाही, एकमत व्हावं म्हणून. आणि बेस्ट जे आहे, सर्वोत्तम, चांगलं हा सर्वोत्तमाचा शत्रू आहे, त्यामुळे सर्वोत्तम एला मिळेल आणि पीडित मद्यपीला मिळेल हे करावं. तर हे दुसरी रूढी जे सांगते ते. तिसरी रूढी सिंपल आहे, त्या मी जे सुरुवात केली त्याच्यामुळेच आहे की वर्णभेद आहे, जातीभेद आहे, धर्मभेद आहे, आर्थिक स्तराचा भेद आहे, कोणताही भेद, व्यवसायाचा भेद आहे. आमच्या ठाण्यामध्ये एका ग्रुपला बिझनेसमॅनचा ग्रुप म्हणतात. बघा, आपण म्हणतो तिसरी रूढी भंग होत नाही, पण असं म्हणणं सुद्धा तिसरी रूढीचा भंग आहे ना, बिझनेसमॅनचा ग्रुप. नाही, दारू पिणं थांबवण्याची इच्छा सभासदत्वाची एकमेव आवश्यकता आहे. मग असा कुठे असू शकतो, नोकरी करणाऱ्यांचा ग्रुप, गव्हर्नमेंट सर्वंट्स ग्रुप असा असू शकतो का? नाही. आपल्याकडे आता वुमन्स ग्रुप वगैरे अमेरिकेत आणि काही ठिकाणी आहेत, त्याची मागची थिअरी वेगळी आहे, पण तिकडे काही आवश्यकता आहेत त्या पण सांगतो. की जर एखाद्याने वुमन्स ग्रुप चालू केला ओनली फॉर वुमन, तर त्याच ठिकाणी दुसरी एक ए मीटिंग उपलब्ध पाहिजे जिथे आलेला नवागत अटेंड करू शकतो. आणि जर नसेल तर आलेल्या नवागताला त्या वुमन्स मीटिंगमध्ये घ्यावं लागतं, जर तो स्त्री नसेल तर. हे उपाययोजना अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी सगळ्या केलेल्या आहेत. म्हणून आपल्याकडे तिसरी रूढी सांगते दारू पिणं थांबवायचं ना, बेवडा आहे ना, दारू पिणं थांबवायचं ना. आता एकाने सांगितलं असा निर्व्यसनी पण असू शकतो ज्याला दारू पिणं थांबवायचं नाही. म्हटलं अरे दादा, आता लाखातनं करोडोतनं एक निर्व्यसनी भेटेल की ज्याला दारू पिणं थांबवायचं आहे, तो दारुडा नाही आणि तो आपल्या बेवड्यांमध्ये येईल आणि राहायचा प्रयत्न करेल. आपल्याबरोबर आपलं कुटुंब राहायचं नाव काढत नाही. आपल्याला काय काय करायला लागतात उपाययोजना. निर्व्यसनी कुठे टिकणार आहे आपल्यात, असं मी उत्तर दिलं. पण BW आणि तेव्हाच्या लोकांचं डोक्यातला विचार काय होता की एक निर्व्यसनी येऊन आपला सभासद झाला असं सांगून किंवा मला दारू प्यायचं थांबवायचे चालेल, पण एखादा बेवडा बाहेर जायला नको आणि मरायला नको. त्यामुळे तिसरी रूढी शिथिल बनवले की दारू पिणं थांबवण्याची इच्छा आहे तर तो आमचा सभासद आहे. दारुडा असं उल्लेख केलेला नाही, पण कार्यक्रम मद्यपाशासाठीचे हे क्लिअर सांगितलेलं आहे. म्हणजे सगळं कसं छुपं आणि मस्त केलेलं आहे की कोणालाही डिस्टर्ब न करता. की एकीकडे सांगितलेलं आहे कार्यक्रम मद्यपाशासाठी आहे, पण दारू पिणं थांबवायचं तर तू सभासद. म्हणजे थोडक्यात मद्यपाश आहे का तुला हे असं
असं विचारलेलं आहे. चौथी रूढी मगाशी मी सांगितलं, प्रत्येक समूहाला कारभार विषय स्वायत्तता आहे, म्हणजे एचा कारभार 12 पायऱ्या, 12 रूढी, 12 सेवा तत्व या परिघात राहून कसा देता येईल. सिंपल. पाचवी रूढी सिंगलनेस ऑफ पर्पज, पुन्हा गोल फिरून सामायिक हित सांगितलं, युनिटी सांगितलं. हां, पहिल्या रूढीतलं युनिटी राहिलं. पर्सनल रिकव्हरी डिपेंड्स ऑन ए युनिटी. आता पर्सनल रिकव्हरी म्हटल्यानंतर दारुडा काय बघतो, माझी रिकव्हरी. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या रूढी या एका सभासदासाठी पण आहेत, एका समूहासाठी पण आहेत, एका आंतरसमूहासाठी पण आहेत, एका एरिया कमिटीसाठी पण आहेत, GSO जनरल सर्व्हिस बोर्ड सगळ्यांसाठी आहेत रूढी. त्यामुळे पर्सनल रिकव्हरी हा शब्द दारुड्यासाठी नाही आहे, इन जनरल आहे, सर्वसाधारण आहे. त्यामुळे एका समूहाची पर्सनल रिकव्हरी. आता शिवडी समूह आहे, त्यांना पॉलिन समूह हेल्प करतोय असं ऐकलं मगाशी एक वाक्य मी. तर पर्सनल रिकव्हरी डिपेंड्स ऑन ए युनिटी. ए युनायटेड आहे म्हणून कोणतरी समूह मला जरा मीटिंग कंडक्ट करायला हे करायला, माझा समूह नवीन आहे, आम्ही दोघंच आहोत, दोघांनी मिळून समूह चालू केला, मग बाकी समूहाचे सभासद येऊन अटेंड करतात आणि जरा स्ट्रेंथ देतात माझ्या समूहाला. न्यू कमरना दिसतात 10-15 डोकी, मग अजून न्यू कमर येतात. तर हे सपोर्ट, त्याला रिकव्हरी म्हणतात. माझ्या समूहाची रिकव्हरी म्हणजे काय, माझा समूह 2 सभासदांनी सुरू झाला आहे, वाढतोय, नवीन आहे. आजारी समूह हा आपण नाव देतो हे चुकीचं आहे. लहान मोठा समूह असंच म्हणायला पाहिजे. आजारी असं कोणी नसतं, कारण आपण रिकव्हरी नंबर्समध्ये मोजत नाही. काही ओल्ड टायमर शेअर करतात, मी काय त्यांचा दोष म्हणत नाही, की समूहाला 42 वर्ष झाली, 42 सभासद दिसत आहेत का इकडे लाईनीत उभे. समूहाला परफॉर्मन्सचा अवॉर्ड नसतो, नाहीतर मग लय राडा झाला असता. ऑस्कर कसा असतो तसा परफॉर्मन्स अवॉर्ड असता, की बेस्ट ग्रुप इन मुंबई वगैरे, असं काही नसतं. म्हणून एका समूहात 50 वर्ष दोघेच जण असतील, त्यांनी सगळे प्रयत्न करून सुद्धा दोघे असू शकतात. असं तुम्ही मोजमाप काढू शकत नाही त्या समूहाचं. त्यामुळे रिकव्हरिंग समूह, त्याला सपोर्टची गरज आहे. पण मग ए युनायटेड असेल तर त्यांना तो सपोर्ट मिळेल. हेवे दावे असतील, आणि हेवे दावे होणार कधी, सिंपल आहे. मी मगाशी माझं वेलफेअर, स्वतःचा पर्सनल वेलफेअरचा विषय केला. माझ्याकडे सगळे पैसे असते, वडिलांनी सगळे पैसे मला ठेवले असते. माझ्या डोक्यात जर वडिलांनी सगळे पैसे मला ठेवावे, भावाच्या डोक्यात आहे की सगळ्यांना सारखे मिळावे, बहिणीच्या डोक्यात आहे फक्त भावाला आणि तिला मिळावे, मला मिळू नये. वेलफेअरचे जर मुद्दे बदलले ना तर राडा सुरू होतो. वेलफेअरचा एकच मुद्दा असेल ना, सामायिक, सिंपल, कॉमन वेलफेअर हा जर विषय असेल तर हेवे दावे असायचं काहीच कारण नाही. जर आपण कॉमन वेलफेअर आणि ग्रुप कॉन्शियन्स या गोष्टी गांभीर्याने घेतल्या ना, तर हे समूहांमध्ये सभासदांमध्ये हेवे दावे जे असतात ना, ह्याची टीम, ह्याचे ते, तो त्याचा स्पॉन्सी आहे. मी हे अनुभवलेलं आहे. एक न्यू कमरला घेऊन मी मीटिंगमध्ये आलो आणि मी ओळख करून दिली, हा न्यू कमर आहे. सगळेजण त्याला, अरे कसं आहे, काय, ये बाबा, येत राहा. आणि मी म्हटलं, हा आहे ना त्या ओल्ड टायमर आहेत ना, त्यांचा स्पॉन्सी आहे, त्यांना स्पॉन्सर घेतले, त्याला 8च दिवस झाले. माशा उडून जातात ना किंवा पक्षी उडून जातात, असे टाळी वाजवल्यावर सगळे कबूतर उडतात, सगळे सभासद गायब. अरे म्हटलं काय, अरे त्याला सोडू नका, न्यू कमर आहे तो. नाही, त्याचा स्पॉन्सर बघेल, घेतलाय ना त्यांनी स्पॉन्सर. मोटिव्ह चुकलं, चेक युअर मोटिव्ह म्हटलेलं आहे. मोटिव्ह चुकलं, स्टेईंग सोबर आणि हेल्पिंग अनदर अल्कोहोलिक टू स्टे सोबर, हे मोटिव्ह माझ्या डोक्यातनं गेलं. मी इकडे वेगळा हेतू घेऊन आलो की सुरेश भाऊ आपल्या टीममधले, तो आपल्या टीममधला नाही, की खताम. मोटिव्ह चुकलं नाही तर सगळं व्यवस्थित होणार. आणि मग युनिटी म्हणून पर्सनल रिकव्हरी जे म्हटलं. पुन्हा 4थ्या रूढीवर येतो. 5च मिनिटं अजून घेतो. आय एम व्हेरी सॉरी, सगळ्यांना थांबायला लागलं, अर्धा तास माझा होऊन गेलाय कदाचित. 5वी रूढी सिंगलनेस ऑफ पर्पज, सिंपल, पुन्हा गोल फिरून तेच सांगितलंय की हे समूहाचा पर्पज काय आहे, की 12 पायऱ्यांच्या माध्यमातून पीडित मद्यपीला दारूपासून लांब राहायला मार्ग दाखवायचा. तेवढाच नाही आहे, 12वी पायरी जे सांगते की वरील पायऱ्यांचं आचरण केल्यामुळे आम्हाला आध्यात्मिक जागृती झाली आणि हा कार्यक्रम आम्ही इतर मद्यपीडितांना देऊ लागलो, तो काम पण ए ग्रुपचं आहे. ए ग्रुपचं 2 काम आहेत. पीडित मद्यपीला एचा मेसेज देणं आणि जे आलेले आहेत आता आणि पीडित आहे मान्य करून दारूपासून लांब राहायचे ठरवून सभासद झालेले आहेत, त्यांना 12 पायऱ्यांचा कार्यक्रम देणं, हे समूहाचं काम आहे. दॅट इज सिंगलनेस ऑफ पर्पज. BWनी ए ग्रुप पॅम्पलेटमध्ये पुन्हा एकदा, ए ग्रुप पॅम्पलेट जर वाचलं असेल तर त्या सुरुवातीला पुन्हा एकदा 5वी रूढी
छापलेली आहे, BW किंवा ANE असं म्हणा. मी BW म्हटलं तर कोण म्हणेल तू होता का BWने छापली, तेव्हा ANE छापलेली आहे. 5वी रूढी का, तर ह्याच्या पलीकडे जाऊ नका बाबांनो. मग 6वी रूढी पैसा, प्रतिष्ठा, मालमत्ता ह्याचे विषय याचं प्राथमिक उद्दिष्ट खराब करतील. हे सांगायचीच गरज पडणार नाही जर पहिल्या 5 रूढी नीट इथे उतरल्या असतील तर. पण क्लॅरिटी यावी, किती बघा विचार केलेला आहे की विषयाची क्लॅरिटी नीट दारुड्याच्या डोक्यात यावी यासाठी पुन्हा एकदा सांगितलं आहे की एचा कारभार कराल ना बाबांनो, तेव्हा प्रतिष्ठेचा विषय करू नका, पैशाचा विषय करू नका. पैसे FD मध्ये ठेवून तिथे कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व म्हणजे फादर फ्रान्सिस ऑफ असिसी ह्यांचं कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व तिथे ANE घेतलेलं आहे 6व्या रूढीमध्ये की ANE गरीब राहावं. आता ह्याचं एक फार गैरसमज सभासद करून घेतात. ANE गरीब राहावं म्हणजे काय, ANE पैसे किटी बॉक्स आणि पर्सनल कॉन्ट्रीब्युशनमधनं घ्यावे, शिवडी एरियामध्ये जेवढे बेवडे आहेत त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवावा आणि मग शिल्लक ग्रुपकडे जवळपास शून्य राहावे, शिल्लक शून्य राहावी. शिल्लक ANE गरीब राहावं म्हणजे कोणी किटी बॉक्समध्ये पैसेच टाकू नये असं नाही, शिल्लक शून्य राहावी. हेच आपल्याला कळलं नाही. मग आपण हळूहळू वॉशर टाकायला लागलो, 10ची नोट कापून या मीटिंगला अर्धी नोट, पुढच्या मीटिंगला अर्धी नोट टाकायला लागलो. ANE गरीब राहायला पाहिजे म्हणून 25 वर्ष मध्यमुक्त सभासदाचं शेअरिंग ऐकलेलं आहे की मी मध्ये आलो तेव्हा मी 1 रुपया टाकायचो, आजही 25 वर्षांनी 1 रुपयाच टाकतो, कारण मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं ANE गरीब राहायला पाहिजे. म्हणून आज आपण भाडं देऊ शकत नाही. म्हणून मग कार्यक्रम असेल जिथे आपण मीटिंग करतो त्यांचा कार्यक्रम असेल की ते सांगतात पुढच्या आठवड्यात तुमची मीटिंग होणार नाही, आमचा कार्यक्रम आहे. मग आपण व्हॉट्सॲप हे ते ईमेल हे ते सगळीकडे मेसेज टाकतो की आमच्या ग्रुपची मीटिंग होणार नाही कारण कार्यक्रम आहे. भाडं दिलं असेल तर काय सांगू, भाऊ तुमचा कार्यक्रम असेल काय असेल आम्हाला मीटिंगला जागा द्या. नवागत आला तर त्याला कुठे पाठवू. आपण पीडित नवागत बेवडा येईल हा विचारच करत नाही. आता आपण आलोय ना, स्वार्थी आहोत का आपण हा विचार करायला पाहिजे. आपण आलोय ना, आपली मीटिंग होणार नाही, सिंपल नाही. बेवडा एखादा आला जो कालपर्यंत पित होता, बायको त्याला सांगते चल चल यायचं कोणीतरी सांगितलंय, तो म्हणतो येणार नाही, मला तू क्वार्टर देते का घरी गेल्यावर, तर येतो. आणि बायको त्याला क्वार्टर देते, कबूल करून घेऊन येते आणि आज मीटिंग होणार नाही. त्याला पाहिजेच ते असतं. तो म्हणतो बघितलं हे फालतू ठिकाणी म्हणून जायचं नाही, मी उद्यापासून दारू सोडतो, झालं कार्यक्रम. तो मेला, तो परत पिऊन मेला असं आपण काय म्हणतो. फक्त भाग्यवंतालाच मेसेज मिळतो. नाही, मी मीटिंग बंद ठेवली, मी नालायक. तो भाग्यवंत किंवा तो दुर्दैवी नाही आहे, मी भाग्यवंत, तो दुर्दैवी नाही, मी नालायक आहे. त्याच्यामुळे भाग्यवंत प्रत्येक बेवडा असायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक बेवड्यापर्यंत मेसेज पोचायला पाहिजे. तेवढा पैसा एकडे पाहिजे, कारण सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. 10 लाख हँडबिलं छापायची झाली, सत्यमेव जयतेमुळे आपल्याला एवढे कॉल आले, पोहोचू शकलो का आपण. पैशाचा अभाव होता. ज्या गावात येत नाही तिकडे सभासद प्रवास करून जाणार कसे. सेल्फ सपोर्टचा पण आपण किस पाडून वाट लावतो. 12 स्टेपिंग करायला पैसे घ्यायचे नाही. सी, टू डू अ 12 स्टेप कॉल आणि टू मेक अ 12 स्टेप कॉल पॉसिबल दोन वेगळे गोष्टी आहेत. 12व्या पायरीचं काम करणं आणि 12व्या पायरीचं काम शक्य करणं, ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. 12व्या पायरीचं काम शक्य करण्यासाठी पैसा खर्च करायला पाहिजे हे नाही. 12व्या पायरीचं काम करताना सभासदांनी पैसे नाही घेतले पाहिजे. साधी गोष्ट आहे, सिंपल. त्यामुळे गावागावात पोचायचं असेल तर पैसा नसेल, पोचणार कसं. आपण काय विचार करतो मी गाडी भाडं खर्च करीन, मी जाईन, मी त्या गावात अवेअरनेस करीन, होत नाही. ANE पैसे टाकले, एक टीम तयार केली, त्या गावात पाठवली, अवेअरनेस मीटिंग घेतली, निघून आले, शक्य आहे. त्यामुळे टू मेक 12 स्टेप कॉल पॉसिबल आणि डू 12 स्टेप कॉल ह्याच्यामध्ये फरक आहे. एला पैसा पाहिजे म्हणून ANE गरीब राहायला पाहिजे, म्हणजे सगळा खर्च केल्यानंतर. प्रतिष्ठेचा प्रश्न कोणीही करता कामा नये. आणि सत्ता, आपण विचार करू भाडं कशाला भरायचं, मीटिंग हॉलच विकत घेऊ ना, झाला लफडा. एक न्यूकमर होता, त्याची चालू होती बिचाऱ्याची, आणि तो म्हणायचा काय तुम्ही एक मीटिंग होली क्रॉसमध्ये, एक मीटिंग सेंट जॉनमध्ये, एक मीटिंग ठाकूर कॉलेजमध्ये, एक बिल्डिंगच विकत घेऊ. मी बँकेत नोकरी करतो, लोन पास करून देतो, ग्राउंड फ्लोअर नवप्रकाश, फर्स्ट फ्लोअर रिवायवर, सेकंड फ्लोअर स्नेहवर्धन, कळवा ग्रुप. मी म्हटलं येस, नक्की करू. ग्रँडिओज कल्पना घेऊन आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येतो आणि त्याच ग्रँडिओज कल्पना घेऊन आपण जगतो. साधा विचार नाही करत की किटी बॉक्समध्ये एवढा पैसा टाकीन की भाडं भरलं जाईल. सेल्फ सपोर्ट, 7वी रूढी. सेल्फ सपोर्टमध्ये पहिले जागेचं भाडं. आता आपण समोसा खाल्ला, चांगला होता.
समोसा चांगला होता, खरंच चांगला होता, चहा पण सुंदर होता. पण समोसा आणि चहाचे पैसे किटी बॉक्समधनं जात असतील तर आपण याचं पर्पज चुकवतोय. सिंपल पर्पज आहे याचं. पैसा कशासाठी? आपण ट्रेजरर उभा राहून सांगतो की हे जे आम्ही किटी बॉक्स सोडत आहोत त्याचं उपयोग एकच आहे की पीडित मध्यपीपर्यंत संदेश जावा, हँडबिल वाटली जावी. आणि फुकट जागा घेणारा ग्रुप माझा एक होता, आत्ताचा नाही म्हणत आहे मी एका ग्रुपचा मेंबर होतो. फुकट घेतलेली आम्ही जागा, तरी आमचा ट्रेजरर म्हणायचा आणि या जागेचं भाडं भरायचं असेल तर हळूच सांगायचं, तर म्हणजे जर उद्या भरलं तर आज आम्ही फुकट आहोत, हे लपलेलं कंसात. काय नॉट फॉर समोसा. मग कोणतरी एक ग्रुपमधलं हे दाखवतं अल्पोपहार. मी त्याला सांगितलं, अरे नालायका, दारुडा येतो त्याला दारूची तलफ असते, थोडा गोड चहा प्यायला की तलफ कमी होईल. आलेल्या पीडित दारुड्यासाठी अरे तो चहा, तुझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठी नाही आहे चहा, हे सांगायला लागलं मला एकाला. तर थोडक्यामध्ये कशासाठी आहे काय हे समजलं पाहिजे. सेल्फ सपोर्ट म्हणजे एनी प्रत्येक खर्च स्वतःचा करायला पाहिजे. एक कृतज्ञ सभासद आहे जो माझ्या परिचयातला आहे, तो एच्या हेल्पलाईनचं बिल भरतो. मी त्याला म्हटलं नाही चालायचं ना, एनेच भरायला पाहिजे. तो म्हणतो असं का, एवरती लोड का, त्यापेक्षा मी भरतो. परत त्याला जाणीव करून द्यायला लागली की जो बासरी वाजवणाऱ्याला पैसा देतो ना, तो कोणती धून वाजवायची ते तो सांगायला लागतो थोडे दिवसांनी. म्हणून पैसा एने द्यायला पाहिजे, म्हणजे धून कुठची ते ए सांगेल. सिंपल आहे. सेल्फ सपोर्टचं मागचं तत्व ते आहे, काय करायला पाहिजे ए सांगेल. नाहीतर मग इथे आमंत्रित उभे राहतात, आपण रूढी सांगत नाही आमंत्रितांना. मग एक आमंत्रित उभा राहतो तो एका धर्माबद्दल बोलतो, दुसरा आमंत्रित उभा राहतो तो दुसऱ्या धर्माबद्दल बोलतो, तिसरा आमंत्रित येतो तो पक्षाबद्दल बोलतो, चौथा आमंत्रित येतो तो राजकारणाबद्दल बोलतो, आणि आपण सगळे शांतपणे ऐकत असतो. पाचवा आमंत्रित येतो आणि तो म्हणतो बेवडे नालायक असतात, प्रत्येकाला हंटरनी तुडवायला पाहिजे. आणि माझ्यावर काय बेवडा बघतो म्हणतो बोलतो काय, मी सांगतो मी आजारी आणि हा सांगतो हंटरनी तुड का. आपल्याला रूढी सांगायला पण भीती वाटते आमंत्रितांना. सिंपल आहे. आपण आमंत्रण देतानाच का नाही सांगत आमच्या या रूढी असं आम्ही काम करतो. सिंपल आहे. पुढची रूढी 8वी मी सांगितलं मग अशी की 12व्या पायरीचं काम करताना पैसे घ्यायचे नाही. सिंपल. मला जे मुक्त हस्ते मिळाले ते मी मुक्त हस्ते द्यायचे आहे. सिंपल. 9वी रूढी झाली ना वेळ. 3 रूढी अशा संपवतो. 9वी रूढी परत बरं मी आता महत्त्वाच्या 2 रूढी घेतो शेवटच्या जंप मारून. 10वी रूढी सांगते की एच्या बाहेरच्या विषयांवर बोलू नका. मी 12 पायऱ्या, 12 रूढी, 12 सेवा तत्व ह्याच्या बाहेर बोलायचं नाही आहे. माझे अनुभव सोडून बोलायचं नाही आहे. तुमचे अनुभव मी सांगायचे नाही आहेत. तुमच्या परवानगीशिवाय तुमचं नाव न घेता सांगू शकतो, परवानगीनी तुमचं नाव न घेता सांगू शकतो एक वेळ. मी माझ्या स्पॉन्सीचे एका अनुभव मी सांगतो, कारण तो हाय बॉटम केस आहे. मी रॉक बॉटम का काय म्हणतात असं वगैरे वगैरे. तर जेव्हा मी रॉक बॉटम हाय बॉटम शेअर करतो तेव्हा माझ्या त्या स्पॉन्सीबद्दल सांगतो की तो बाबा 2च पेग प्यायचा. पण तो स्वतःला दारुडा समजतो ना, तो दारू ते 2 पेग बंद करू शकत नव्हता. हे सांगायला लागतं. त्याच्यामुळे माझ्या स्पॉन्सीची परवानगी घेतली मी तुझा अनुभव तुझं नाव न घेता सांगू शकतो. तर थोडक्यात 10व्या रूढीत बाहेरच्या विषयावर बोलायचं नाही, म्हणजे माझे अनुभव सोडून मी काहीच बोलायचं नाही. खरं म्हणजे नुसतं बाहेरचं नाही. 11वी रूढी अनामिकतेची रूढी. परत तेच ग्रँडिओस अल्कोहोलिक. मी म्हणत नाही अल्कोहोलिकला याचं नुकसान करायचं असतं, कुठच्याही सभासदाला याचं नुकसान करायचं नसतं. पण तो मग का आपली अनामिकता भंग करतो? तो आपली अनामिकता यासाठी भंग करतो की त्याला वाटतं याला कोणी वाचवेल ना तर फक्त मीच. मी नवीन होतो तेव्हा मला वाटायचं काही काळ की हे त्या भलं कोण करणार, अमर बास कोण नाही जगात, एकटाच मी. मग मी अनामिकता भंग करतो. माझं थॉट बघितलं ना, लिख के देत आहे साला सो तो बेवडा सोबर हो जाएगा. म्हणूनच म्हटलं स्टेप वर्क केलं की माझ्यात ह्युमिलिटी येते की मी बेवडा आहे, मला मदतीची गरज लागते, तर मी कोणाला काय असं सोबर करणार आहे. एवढं शहाणपण पायऱ्याने आलं ना तर अनामिकता भंग कोणीच करणार नाही. 11वी रूढी सांगते अनामिकता भंग करू नका. त्यामागचं कारण फक्त सांगतो. मी जर अनामिकता भंग केली आणि मला 50-100 लोक ओळखत असतील आणि मी पुन्हा प्यायलो तर ते 100 लोक म्हणतात हे काम करत नाही. हे 100 लोक म्हणणार ते याला नको आहे, कारण आपण हजेरी घेत नाही, आपण रेकॉर्ड ठेवत नाही. किती जण आले, किती सोबर झाले, आपण रेकॉर्ड ठेवत नाही. त्यामुळे रेकॉर्ड न ठेवत असल्यामुळे आपल्या परिणामकारकतेला धक्का लागू नये, त्यासाठी 11वी रूढी फार महत्त्वाची आहे. 12वी रूढी पुन्हा एकदा माझ्या अहंकाराबद्दलच सांगते की ऑलवेज रिमाइंडिंग अस टू कीप प्रिन्सिपल्स बिफोर पर्सनॅलिटीज. पर्सनॅलिटीज म्हटलेलं आहे, एकवचनी नाही अनेकवचनी. व्यक्तिमत्व, अनेक व्यक्तिमत्व. म्हणजे पुन्हा तेच की एका सभासदाला लागू नाही आहे त्या रूढी.
पर्सनॅलिटीज का म्हटलेलं आहे? कारण एका सभासदाला पण लागू आहे, एका समूहाला पण लागू आहे, आंतरसमूहाला पण लागू आहे रूढी, त्यामुळे पर्सनॅलिटीज म्हटले. त्यामुळे सुरेश भाऊ माझे मित्र आहेत आणि ते सांगतात की आपण इकडे डान्स प्रोग्राम ठेवूया ॲनिव्हर्सरीला, आणि मला ग्रुप कॉन्शियन्समध्ये माझं मत सांगायचं आहे, सत्सद विवेक सांगायचं आहे माझा. मी म्हणतो यार सुरेश भाऊ पार्टी पण देणार आहेत त्यांच्या बर्थडेची, आणि माझ्या लोनसाठी ते जामीन पण राहणार आहेत, आणि मी जर म्हटलं की नाही नाही डान्स पार्टी नको, मग ते जामीनदाराच्या फॉर्मवर सही नाही करायची. काय करायचं यार, राहू दे ना. कोणी नाचलं 2 जण तर थोडी यायला काय नुकसान होणार आहे? नाही होणार. आपण देवाला प्रार्थना करूया, उच्च शक्ती आहे ना, तर यायला काय नाही होत. मी हात वर करतो. आय सपोर्ट सुरेश भाऊ. 12वी रूढी मला ते सांगते, ऑलवेज कीप प्रिन्सिपल्स बिफोर पर्सनॅलिटीज. व्यक्तिमत्व माझ्या किती कामाचं आहे, माझं किती जवळ आहे, हे महत्त्वाचं नाही. तत्व काय सांगतं? यायचं तत्व पहिले, मित्र नंतर. सेम उलट आहे. मला एकाने ग्रुप कॉन्शियन्स माझा झाला, माझं नाव आंतरसमूहाच्या इलेक्शनसाठी दिलं आणि आमच्या IGRनीच मला वोट नाही दिलं. आईला मी नंतर, आणि मला सांगितलं तोंडावर, म्हटलं तू IGR आहे, ग्रुपनी कॉन्शियन्स घेऊन माझं नॉमिनेशन दिलं, तू मला वोट नाही दिलं. नाही, तू आपल्याला पटत नाही म्हणून आपण मत नाही दिलं. अगेन परत तेच, प्रिन्सिपल्स बिफोर पर्सनॅलिटी. अरे मी तुला पटत नाही, पण ग्रुपला गॅरंटी आहे ना मी काम करणार आहे नीट म्हणून. मग काय, म्हणून मला किती कोणी पटत नसेल, पण तत्व काय सांगतं ते मी पाळायचंय, ते लक्षात ठेवायचंय. पुन्हा एकदा साधी गोष्ट आहे, मी जे काय बडबडलो, दुर्लक्ष केलं तरी चालेल. 12 पायऱ्या घ्या, आपोआप 12 रूढी कळतील आणि त्याचं पालन करायची इच्छा होईल. आज बोलायची संधी दिली, आपण ऐकलं. धन्यवाद.